हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला शेवटचा जो कार्य राहिले त्याचे महत्त्व डिस्कस करायचे आहेत. आतापर्यंत आपण नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन आणि समन्वय या 5 कार्यांचे महत्त्व पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ सुद्धा अतिशय सोपा आणि तुम्हाला समजणारा असणार आहे. चला स्टार्ट करूया आपण. 8 मार्क्स साठी जर क्वेश्चन आलं तर कसं लिहायचं आणि काय लिहायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा कोणतं क्वेश्चन आहे, नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा, असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. जर आला तर काय करायचं, अशा पद्धतीची तुम्हाला प्रस्तावना त्या ठिकाणी लिहावी लागणार आहे. पहा प्रस्तावनेमध्ये काय लिहू शकता. आणखीन एक गोष्ट क्लिअर करते, तुमच्या बुक मध्ये सुद्धा प्रस्तावना आहे. तुमच्या बुक मध्ये सुद्धा अर्थ दिलेला आहे. तो ऍज इट इज पाठ करून लिहिलात तरी काहीही हरकत नाही. ते तर तुम्हाला आहेच, त्याचबरोबर हे मी द्यायले, जर दोन्ही मिळून मिसळून लिहिलात तरी काही हरकत नाही. कोणतंही लिहिलात तरी चालतं. काय सांगितलेलं आहे, नियंत्रण हा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा कार्य आहे. जसे सगळे कार्य महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने नियंत्रण हा कार्य सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ नियोजन, संघटन व नेतृत्व पुरेसे नसते, तर त्या कामावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. आपण व्यवस्थापनाचे इतर कार्य पण पाहतो, त्याचबरोबर त्या कार्यास समान नियंत्रण सुद्धा अति आवश्यक आहे. प्रत्येक कार्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं. जर सपोज आपण नियोजन करत आहोत तर त्यावेळेस पण आपल्याला नियंत्रण आवश्यक आहे. संघटन करते वेळी सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये पण नियंत्रण येतं. नियंत्रण म्हणजे काय, पाहणं, नियंत्रित करणं, कोण काय काम करते त्याच्याकडे लक्ष देणं. जसं की निर्देशनाचं एक सांगितलं होतं, पर्यवेक्षण करणं, देखरेख करणं, ते पण नियंत्रणच आहे, डायरेक्ट करणं. त्याच्यानंतर पुढे, नियंत्रणामुळे संस्थेचे कार्य निश्चित मार्गाने व योग्य वेळेत पूर्ण होते. कशामुळे पॉसिबल होते, नियंत्रणामुळे. जर आपण नियंत्रण ठेवत आहोत, पाहणी करत आहोत की कोण काय काम करतंय, कसं काम करतंय, याच्याकडे जर लक्ष देत आहोत तर निश्चित मार्गाने व योग्य वेळेत काम पूर्ण होत असतं. नियंत्रण म्हणजे संस्थेतील कामकाजाचे परीक्षण करणे, ठरवलेल्या उद्दिष्टांची तुलना करणे. पहा, नियंत्रण म्हणजेच काय, कोण काय काम करायले याच्यावरती लक्ष ठेवणे, पाहणं, पर्यवेक्षण करणं आणि जे आपण उद्दिष्ट नियोजनामध्ये ठरविलं होतो त्या उद्दिष्टांची तुलना करणे व आवश्यकतेबद्दल घडून आणणे ही प्रक्रिया होय. आता जे आपण नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवलो की आपल्याला नफा एवढा कमवायचा आहे किंवा वस्तूंचं प्रोडक्शन एवढं घ्यायचं असेल, तर त्या उद्दिष्टानुसार आपण काम करत आहोत का नाही यावर ते लक्ष ठेवतात. जर होत नसेल तर त्याच्यामध्ये चेंजेस घडून आणत असतात. त्या पद्धतीने जर काम होत नसेल तर कामामध्ये बदल करत असतात. कशामुळे पॉसिबल होतं, नियंत्रणामुळे. नियंत्रणामुळे चुका शोधून काढता येतात व त्या तात्काळ दुरुस्त करता येतात. हो, जे आपण नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवलो त्यानुसार आपल्याला उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण काम करत असतो. बट ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये काम आपल्याला झालेलं असतं त्यावेळेस समजलं की बाबा जे ठरवलं होतं ते अचीव झालंच नाही. मग अशा वेळेस त्यातल्या चुका शोधून काढून त्या चुका परत होऊ देत नाहीत, दुरुस्त करून घेतात. ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन पुढे सांगणारच आहे. पहा, संस्थेत विविध विभाग काम करत असतात. हो, विविध विभाग आहेत. यामध्ये वेळ, पैसा, मनुष्यबळ व सामग्री यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. प्रत्येक संसाधनाचा वापर केला जातो. नियंत्रणाच्या माध्यमातून या सर्व साधन संपत्तीचा व कार्यक्षम व योग्य उपयोग होत असतो. म्हणजेच नियंत्रण ठेवल्यामुळे त्यांचा योग्य तो वापर केला जातो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता व्याख्या पहा, तुमच्या बुक मधलीच ही डेफिनेशन आहे. काय दिलेली आहे, प्रत्यक्ष परिणाम, काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी
केलेल्या प्रयत्नांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? नियंत्रण असे म्हणतात. किंवा केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? नियंत्रण असे म्हणत असतात. जे नियोजनामध्ये उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट शेवटी आपण गाठलो का नाही, किंवा त्या उद्दिष्ट गाठण्यासाठी जे काही काम केलं जातं, ते जे काही नियंत्रण केलं जातं त्याला नियंत्रण असं म्हटलं जातं. साधं बेसिक आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती आपण लिहित असतो नियंत्रणाच्या महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत. संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर, मानकांची अचूकता, जे उद्दिष्टे आपण ठरवत आहोत ते अचूक असली पाहिजे, जे नियंत्रण खात्री करत असते, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते, सुसूत्र आणि शिस्तीची हमी, समन्वयाची सुविधा, मानसिक दबाव, संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता, चांगली सामाजिक प्रतिमा आणि मार्गदर्शन म्हणून कार्य करते. आता एक 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 स्टेप बाय स्टेप आपण मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहा, आता या ठिकाणी नियंत्रणाचं महत्व मी तुम्हाला दिलेलं आहे. पाठच करून टाका. मी म्हणते जर लक्षात असेल, तुम्हाला जर वाचून लक्षात असेल तर बेस्ट, जर लक्षात बसत नसेल तर पाठ करून सोडून टाका, म्हणजे पाठ करून बाजूला ठेवा. खूप सोपं दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे पहा. नियंत्रणामुळे संस्थेतील प्रत्येक विभाग ठरवलेल्या नियमानुसार व मानकानुसार काम करत असतो. हो, जे आपण ठरवतो त्यानुसारच ते काम करत असतात, कारण तेच तर आपल्याला गाठायचे असतात, तेच तर पूर्ण करायचे असतात. यामुळे कामात शिस्त, नियमितता व सुसूत्रता निर्माण होत असते. जे सांगितलं ते काम केल्यामुळे कामे शिस्त होत असतात. तसेच अनावश्यक खर्च टाळता येतो व उत्पादकता वाढत असते. जर आपण जे काही संसाधने असतील त्यांचा योग्य वापर करत असोल तर उत्पादकता वाढत असते व खर्च टाळता येतो. नियंत्रणाचे महत्व पुढील प्रमाणे आहेत. ही लाईन तर कंपल्सरी लिहायची म्हणजे लिहायचीच आहे. आता एक एक मुद्दे एक्सप्लेन करायला चालू करतोय. पहिला मुद्दा बघा, बुक मध्ये दिलेला आहे, संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणे. हा एक मुद्दा आहे. पहा, महत्व आहे हा एक. काय म्हटलेलं आहे? नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे, त्यातील विचलन शोधणे आणि संघटनेसाठी नियोजित कार्याप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मदत होते. हे असं बुक मध्ये म्हटलेलं आहे. तर एक्झाम्पल घेऊ डायरेक्ट म्हणजे समजते. पहा, आपण काय केलेलं आहे, नियोजनामध्ये ज्यावेळेस आपण नियोजन करत होतो त्यावेळेस आपल्याला उद्दिष्ट ठरवायची असतात. उद्दिष्ट ठरवते वेळी आपण आपल्या व्यवसायामध्ये 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे असं उद्दिष्ट ठरवलं. हे आहे आपलं मानक, अपेक्षित उद्दिष्ट आहे, अपेक्षित कामगिरी आहे, आपल्याला हे अचीव करायचं आहे. पण ज्या वेळेस काम संपत आलं, काम संपल्यानंतर प्रत्यक्ष कामगिरी किती काम झाले, तर उद्दिष्ट हे आहे पण अचीव 900 वस्तूंचं उत्पादन झालं. मग त्यामध्ये विचलन येत आहे, फरक येत आहे. विचलन म्हणजे फरक. 1000 वस्तू करायच्या होत्या, केलो 900 वस्तू, मग 100 वस्तूंचा फरक येत आहे. हे फरक कशामुळे आलं याची कारणे शोधली जातात व तो फरक भरून काढण्यासाठी उपाययोजना करून त्यावरती काम केलं जातं आणि परत या चुका केल्या जात नाही. म्हणजेच नियंत्रण अशा पद्धतीने काम करतं. नियंत्रण समजून घ्यायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, अपेक्षित कामगिरी व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केली जाते. तुलना केल्यानंतर जे काही विचलन दिसून येत असेल त्या विचलनावरती त्या विचलनाची चुका शोधून त्यावरती उपाययोजना केली जाते. त्याला नियंत्रण असं म्हटलं जातं. खूप बेसिक आहे. अपेक्षित आणि प्रत्यक्ष कामगिरी एवढंच लक्षात ठेवा. मग तुम्ही जर अशा पद्धतीने जर विचलन आल्यानंतर त्यावरती काम करून चांगल्या पद्धतीने आणखीन जे विचलन भरून काढत असेल, जे फरक भरून काढत असेल तर संघटनेचे उद्दिष्ट प्राप्ती होण्यासाठी मदत होते. पण हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं? नियंत्रणामुळे. कारण नियंत्रणामध्ये आपल्याला समजलं की बाबा 1000 करायचे होते, 900 झाले. नियंत्रणामुळेच आपल्याला समजलं. म्हणून
संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नियंत्रण हे अति आवश्यक आहे. बुक मध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं होतं. प्रत्येक टप्प्यावर कामगिरी मोजली जाते, मूल्यांकन केलं जातं, त्यावरील विचलन म्हणजेच फरक शोधलं जातं. संघटनेसाठी नियोजित कार्याप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केले जातात. मी तेच सांगितलंय. आता नेक्स्ट वन पहा, संसाधनांचा कार्यक्षम वापर. आता जे आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये संसाधन आहेत त्यांचा कार्यक्षम वापर. उपलब्ध साधनांचा व इतर स्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक विविध तंत्राचा वापर करतात. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आपल्याकडे जेवढीही संसाधने आहेत त्याचा योग्य तो वापर करून घेण्यासाठी विविध गोष्टी करत असतात. प्रत्येक कामासाठी मानके ठरविली जातात. कोणतं पण काम करा त्या कामासाठी मानके ठरविली जातात. सपोज 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं असेल तर 1 टन माल लागतो, हे मानक आहे आणि तेवढंच माल आपल्याला वापरावं लागतं. समजायले? विक्री विभागामध्ये 1000 वस्तू ठेवलेल्या आहेत तर स्टँडर्ड आहे की तुला हे 1000 वस्तू विकून टाकायचे. सेल्समॅनला 1000च्या 1000 वस्तू विकून टाकायचे हे त्याचं स्टँडर्ड आहे, ते त्याला कम्प्लीट करावं लागतं. मानके ठरवले त्यानुसार काम करावं लागतं. कर्मचाऱ्यांना या मानकांचे पालन करावं लागतं. जे त्यांना स्टँडर्ड दिलेलं आहे, मानक ठरवून दिलेलं आहे. स्टँडर्ड मानक म्हणजे एक आकडा किंवा उद्दिष्ट असं पण म्हणू शकतो, ते त्यांना कम्प्लीट करावं लागतं. याचा परिणाम आता एखाद्या संस्थेला 10 कोटी नफा मिळवायचा असेल, हे त्यांचं स्टँडर्ड आहे, त्यानुसार त्यांना काम करावं लागतं. 10 कोटी नफा मिळवण्यासाठी तेवढं काम करून घ्यावं लागतं, तेवढं काम करावं लागतं. याचा परिणाम म्हणून संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचारी साधनांचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने वापर करतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला मानक ठरवून दिल्यामुळे, कारण आपण नियोजनामध्ये तेच करतो, त्यांना सांगतो की बाबा आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन करायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आम्ही तुम्हाला देतो. त्या साहित्याचाच उपयोग करून पुरेपूर वापर करून आपल्याला चांगली उत्तमातून उत्तम दर्जाची वस्तू तयार करायची आहे. हे आपण ज्यावेळेस त्यांना सांगतो, त्यांना स्टँडर्ड ठरवून देत असतो, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत असतो, त्यामुळे संसाधन योग्य आणि प्रभावी पद्धतीने जे काही आपल्याकडे संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून घेत असतो. योग्य व प्रभावीपणे वापर करून घेत असतो. खूप सोपं आहे बरं. त्याच्यानंतर थर्ड वन आहे मानकांची अचूकता. एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकांची अचूकता पडताळण्यास मदत करते. जर आपण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवत आहोत, उत्पादन विभाग, वित्त, विपणन, विक्री विभाग या सगळ्या विभागांवरती जर लक्ष ठेवत असलो तर कदाचित आपण ठरवलेले स्टँडर्ड चुकीचे पण असू शकतात हे रिअलाइज होत असतं, किंवा आपण ठरवलेले स्टँडर्ड म्हणजे आपण ठरवलेले जे काही उद्दिष्ट होते, मानके होते, ते बरोबर आहेत हे आपल्याला समजतं. कशाद्वारे? नियंत्रणाद्वारे. ते मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन परफेक्ट समजून सांगते, तात्पुरतं इथे लक्ष द्या. नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात. कधी कधी परिस्थितीनुसार आपल्याला त्यामध्ये चेंजेस आणावे लागतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात, ज्याचा उपयोग कार्यातील अचूकता तपासण्यासाठी होतो. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे पहा. हे एक सिच्युएशन आहे, ही पहिली सिच्युएशन आहे. आपण काय केलो, स्टँडर्ड ठरवते वेळी 100 वस्तूंचं स्टँडर्ड आपण ठरवलेलं आहे. किती? 100 वस्तू आपल्याला तयार करायच्या आहेत एका आठवड्यामध्ये, 100 वस्तू. पण कर्मचाऱ्यांची कॅपॅसिटी तेवढी नव्हतीच. आपण 100 वस्तूचं उत्पादन घ्यायचं ठरवलं, पण एम्प्लॉईची कॅपॅसिटी फक्त 70 वस्तूच बनवायची होती. मग अशा वेळेस नियंत्रणामध्ये की बाबा आपलं हे मानके चुकलेलं आहे, चुकीचे मानके आपण सेट केलेलं आहे असं समजतं. म्हणजेच हे जे आहे पूर्णपणे चुकीचं आहे असं समजतं. नेक्स्ट सिच्युएशन चेक करा. आपण नियोजन करते वेळेस कर्मचाऱ्यांची कॅपॅसिटी बघितली, आपल्याकडे उपलब्ध साधन सामग्री किती आहे त्याच्याकडे लक्ष दिलं, आपल्या मशीन्सची म्हणजे उपकरणांची कॅपॅसिटी किती आहे ते पाहिलं,
आपल्या व्यवसायाची व्याप्ती किती आहे ते पाहिलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं स्टँडर्ड ठरवलं. 70 वस्तू हे आपण एक कर्मचारी 70 वस्तू आठवड्याच्या शेवटीपर्यंत बनवू शकतो. हे जे अचूक मानक आपण ठरवलेलं आहे तेच शेवटी आपल्याला जाणवतं की एक व्यक्ती 70 वस्तू प्रोडक्शन करू शकतं. हे आहे योग्य नियंत्रण प्रक्रिया. म्हणजेच नियंत्रणाद्वारे मानकांची अचूकता पडताळली जाते. जर चुकीचं मानक जर ठरवलं ते नियंत्रणामध्ये समजते की बाबा आपण चुकीचं मानक ठरवलेलं आहे, कारण कपॅसिटीच नाही, त्याच्यापेक्षा जास्त स्टँडर्ड त्यांना दिलं. जर त्यांची कपॅसिटी असेल तेवढं स्टँडर्ड जर त्यांना दिले तर ते पूर्ण करतात. म्हणजेच मानकांची अचूकता हे नियंत्रणाद्वारे समजवले जाते. मानकांची अचूकता म्हणजेच काय, कोणताच विचार न करता 100 वस्तू करा म्हणून सांगितलं, मग नियंत्रण केल्यानंतर रिअलाइज झालं की कपॅसिटी 70च आहे, मग आधीच विचार करून आपण 70 वस्तू सांगलं की 70 वस्तू बरोबर त्यांनी तयार केले. बेसिक आहे. नेक्स्ट वन, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. पहा, कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर काय काय म्हटलेलं आहे, कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत अगोदरच दिली जाते की बाबा तुम्ही जे काही काम करणार आहात त्याचं मूल्यांकन करणार म्हणजे काय, तपासणी करणार, क्वालिटी चेक करणार, तुम्ही काय काय केलं आतापर्यंत हे पाहणार. यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करावे आणि ते कसे करावे याबद्दलची कल्पना येते. जर आपण केलेल्या कामगिरीचं मूल्यमापन, मोजमाप करणार असतील तर त्यांना आयडिया येऊन जाते की आपल्याला काय काम करायचं आणि कसं काम करायचंय. कामगिरीचे मूल्यांकन केले जाते आणि त्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस, पदोन्नती इत्यादी स्वरूपात पुरस्कृत केले जाते. पहा, मी केलेल्या कामाचं जर मूल्यांकन करणार असेल तर मला आयडिया येते की जर मी चांगलं काम केलं भविष्यामध्ये मला फायदा होतो. म्हणून ते काय काम करायचं, कसं काम करायचं आणि कोणत्या पद्धतीने काम करायचं याच्यावरती लक्ष देतात आणि उत्तम काम करत असतात. त्यामुळे त्यांना वेतनवाढ होत असते, सॅलरीमध्ये वाढ होत असते, त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना बोनस दिलं जातं, कधी कधी इतकं खुश होतात की त्यांचं प्रमोशन केलं जातं, इत्यादी स्वरूपात पुरस्कृत केले जाते. हे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बजावण्यास प्रवृत्त करते आणि त्यांना आणखीन जास्त अशा पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. पहा, हे एक सेल्समन आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, 1 सेकंड, हा एक सेल्समन आहे. त्याला सांगितलं की तुला एका महिन्यामध्ये 100 वस्तू विकायच्या आहेत. एका सेल्समनला आपण सांगलो, सेल्समन तुम्हाला समजतं, वस्तू विकत असतात, एका महिन्यामध्ये तुला 100 वस्तू विकायचे हे त्याचं स्टँडर्ड आपण त्याला सांगितलो. आता त्याने हे एका महिन्यामध्ये त्याचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जे काही काम करतं ते तो ठरवतो की त्याला कशा पद्धतीने काम करायचं आणि 100 वस्तू त्याला विकायच्या आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि एका महिन्यानंतर त्याने ठरवलेल्या मानकानुसार 100 वस्तू विकून सुद्धा टाकल्या. म्हणजे जे अपेक्षित प्रमाण आपण त्यांना ठरवून दिलं होतं की तुला एका महिन्यात 100 वस्तू विकायच्या होता आणि त्याने प्रत्यक्ष कामगिरी म्हणजेच एका महिन्यात 1000 वस्तू विकून टाकल्या. मग त्याच्यानंतर त्याने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला कमिशन दिलं जातं, बोनस दिलं जातं, किंवा त्याला एक सेल्समन ऑफ द इयर किंवा सेल्समन ऑफ द मंथ म्हणून त्याला अवॉर्ड देऊन पुरस्कारित केलं जातं. म्हणजेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन नियंत्रणामुळे मिळत असते, कारण त्यांना एक स्टँडर्ड ठरवून दिलेला आहे, ते त्यानुसार काम करणार आणि अशी अचीवमेंट मिळवत राहणार. खूप बेसिक आहे आणि सोपं आहे. सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणत असते, कारण प्रत्येक स्तरावरती विविध
कर्मचारी काम करत असतात किंवा अधिकारी काम करत असतात त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणावी लागते. व्यवसाय संघटनेमध्ये किती वाजता येणार, कसं काम करणार, कोणत्या पद्धतीने वागणार म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे, त्यांच्यामध्ये शिस्त आणण्याचं काम करतं. ते कर्मचाऱ्यांमधील अव्यावसायिक वर्तन कमी करण्यास मदत करत असते, हलगर्जीपणा कमी करण्यास मदत करत असते. जसं की आपल्या व्यवसायामध्ये कामावर येण्याचं टाइम आहे ठीक 10 वाजताचं, पण आपण हलत डुलत 11, 11:30, 12ला येत असेल तर हलगर्जीपणा आहे. हा हलगर्जीपणा टाळण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यावरती नियंत्रण ठेवलं जातं की कोणता कर्मचारी किती वाजता येतोय. सो बरोबर चुकीच्या टाइमला आलं तर त्याला पनिशमेंट दिली जाते आपल्या भाषेमध्ये, जसं आपल्या स्कूलमध्ये होत असतं तसंच आहे. संबंधित वरिष्ठाकडून कामगिरीची नियमित तपासणी करून शिस्त निर्माण केली जाते. बघा, रोज जर टीचर रोज वह्या चेक करणार आहे असं जर त्यांनी सांगितलं तर आपण रोज चांगल्या पद्धतीने मन लावून आपलं होमवर्क करून घेत असतो. तर टीचर म्हणलंच नाही की मी वह्या चेक करणार नाही, सपोज मीच घ्या, मी म्हंटलच नाही तुम्हाला की वह्या चेक करणार नाही, होमवर्क रोज रोज करून आणायला, मग तुम्हाला पण एक दिवस वाटते की मॅडम काय बघणं काय ना, कशाला करावं, हे का नाही? आणि जर मी म्हंटले की मी रोज वह्या चेक करणार आहे, आता मॅडम बघती या भीतीने तुम्ही सगळेजण छान पद्धतीने होमवर्क करून आणता. व्यवसायामध्ये पण तसंच आहे. जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडून रोज रोज कामाची तपासणी केली जाते, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण केली जाते. जर मी वह्या रोज चेक करणार असेल तर तुमच्यामध्ये शिस्त येते, होमवर्क रोज वेळेवर करत असता आणि छान पद्धतीने लिहून आणत असता. आणि वास्तविक कार्य व मानकांमधील दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केले जातात. जर रोज तपासणी होत असेल, जे स्टँडर्ड आपण ठरवलं होतं त्यानुसार त्यांच्याकडून काम करून घेत असेल, त्यांच्या मधला जो दरी आहे म्हणजेच प्रत्यक्ष कामगिरी आणि मानके यांच्यामधली जी दरी आहे ते कमी करण्याचं काम नियंत्रण करत असतं. कारण रोज लक्ष देत असतं, चुका होतच नाहीत. चुका होत नसल्यामुळे दरी म्हणजेच त्यांच्यामधला दुरावा कमी होत असतो. म्हणजे जे स्टँडर्ड आपण ठरवलं तेच आपण अचीव करू शकतो. 1000 वस्तू ठरवलं होतं, 1000 वस्तूंचं उत्पादन घेऊ शकतो. नेक्स्ट वन इज समन्वयाची सुविधा. नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांचा स्पष्ट आराखडा तयार केला जातो. कारण आतापर्यंत आपण त्यांच्या जबाबदाऱ्या आपण दिलेल्या आहे, आता त्यांच्याकडून काम करून घेतोय, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत आहोत. विभाग प्रमुखामधील समन्वय त्यांच्या संबंधित विभागाच्या कामातील विचलन शोधून संघटनेच्या इच्छित परिणामांसाठी उपचारात्मक उपाययोजना वापरण्यास मदत होत असते. म्हणजेच ज्या आपल्या विभागांचे विभाग प्रमुख असतात त्यांच्यामध्ये आणि त्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जर समन्वय असेल, संवाद होत असेल, एकता असेल, तर कामामध्ये काही फरक दिसून आला असेल, काही विचलन दिसून आलं असेल, तो विचलन शोधून त्याच्यावरती काम केलं जातं. एवढंच बेसिक सांगितलेलं आहे. नियंत्रणासाठी सुद्धा समन्वय आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. ओके. नंबर 7, मानसिक दबाव. चेक करा. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मानकावर ठरविले जाते. यस, ज्या पद्धतीने तुम्ही मानक ठरविलेले आहेत, एका कर्मचारी क्षमता 70 वस्तू बनवायची असेल, ते स्टँडर्ड जर तुम्ही ठरवला तर त्यांचे मूल्यांकन करणं सोपं जातं. जर तुम्ही त्यांची कपॅसिटी 70 असून 100 वस्तू तयार करू शकतात असं जर मानक ठरवला, मूल्यांकन करणं अवघड जातं. म्हणून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मानकावर ठरविले जाते. अचूक मानके ठरविणे आवश्यक असतं. कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल याची पूर्ण जाणीव असते. बघा, मनामध्ये भीती असते. जसं मी म्हटलं होतं की मी इथून पुढे रोज होमवर्क चेक करणार आहे आणि ज्याने चांगल्या पद्धतीने होमवर्क करून आणणार आहे त्याला काहीतरी मिळणार आहे, म्हणजे चांगलं विशेष पारितोषिक तुम्हाला मी देणार आहे असं जर सांगितलं, जर प्रत्येक जण धडपडीने त्याच्या पद्धतीने योग्य चांगल्या पद्धतीने स्वच्छ होमवर्क करून आणेल
मी ते चेक करणार, तुमच्यावरती नियंत्रण ठेवते, चेक करणार आणि जर चांगलं वाटत असेल तर पारितोषिक देणार. सपोज मी असं म्हटलं की प्रत्येक महिन्याला तुमच्यावरती नियंत्रण ठेवून आठवड्याच्या शेवटी टेस्ट घेणार आहे, परीक्षा घेणार आहे. मग परीक्षा घेणार, परीक्षा घेतल्यानंतर मार्क्स दिसून मला जज केलं जातं म्हणून मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क घेणार, जे काही पारितोषिक ठेवलेलं असेल ते घेणार. म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या काम मोजलं जाणार आहे, मूल्यांकन करणार आहेत. ज्यावेळेस त्यांना समजतं त्यांनी त्यांचं 100% देत असतात आणि चांगला मोबदला सुद्धा ते घेत असतात. हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मनोवैज्ञानिक दबाव म्हणजेच काय की त्यांना काहीही करून हे करावंच लागतं, त्यांच्या मनामध्ये हे फिट बसवावंच लागतं. जर तुम्ही तुमच्या कामाचं मूल्यांकन करणार आहे असं समजलं, त्यावेळेस आपण स्वच्छ, सुटसुटीत, शिस्तीत, चांगल्या पद्धतीने काम करतो आणि काम झाल्यानंतर उत्कृष्ट असा आपल्याला परिणाम दिसून येतो. त्याचा फायदा कोणाला? कर्मचाऱ्यांनाच होत असतो. त्यांच्या मनामध्ये फिट बसलेलं असतं, जर काही मिळवायचं असेल तर चांगलं काम करणं आवश्यक आहे. ते सगळं कशामुळे पॉसिबल होतं? नियंत्रणामुळे. नंबर 8, संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रणाचे घटक व्यवस्थापकाला जबाबदार बनवितात, कारण प्रत्येकावरती नियंत्रण ठेवावं लागतं. स्टार्टिंगला जर व्यवसाय संघटनेमध्ये नियंत्रण ठेवलो, विचलन दिसून आले, त्याची कारणे शोधलो, त्याच्यावरती काम केलो, तर समजतं की प्रभावी नियंत्रण हे व्यवस्थापकाला जबाबदार बनवत असतं. म्हणजे नियंत्रण अति आवश्यक आहे. उत्कृष्ट कामगिरी करिता प्रोत्साहन देत असतात. जर चांगली कामगिरी अचीव करायची असेल तर नियंत्रण करावं लागतं. नियंत्रणामुळे पॉसिबल होत असतं. आणि विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असतं कोण? व्यवस्थापक. यामुळे संघटनेचा प्रभावीपणा व कार्यक्षमता याची खात्री पटत असते. जर नियंत्रण चांगल्या पद्धतीने होत असेल तर व्यवस्थापक हा जागरूक होत असतो, जबाबदार होत असतो, त्याच्याकडून चांगलं काम केलं जातं किंवा चांगलं काम करून घेत असतो. नंबर 9, चांगली सामाजिक प्रतिमा. नियंत्रण कार्य संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारण्यासाठी मदत करते. जसं मानके ठरवलं त्यानुसार काम करून घेत असते, कामगिरी सुधारत असते. व्यवसायामधील प्रगती, पूर्वनिर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यातील फरक कमी असल्यास त्यातून संघटनेचा विकास होत असतो. पहा, जर आपण 100 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं ठरवलो आणि आपल्याला 99 वस्तूंचं उत्पादन करणं पॉसिबल झालं, तर यांच्या मधली जो दरी आहे ती कमी झालेली आहे. फक्त एकच वस्तू करणं झालं नाही. काय म्हटलेलं आहे? यामुळे काय होतं? यांच्यामध्ये फरक कमी असल्यास, फरक किती कमी? एकच वस्तूचा फरक आलेला आहे. जर या ठिकाणी जर 100 वस्तूचं उत्पादन घ्यायचं ठरवलं आणि आपल्याला फक्त 85 वस्तूचं उत्पादन किंवा 70 वस्तूंचं उत्पादन घेणं पॉसिबल झालं, हे 30 वस्तूंचं फरक फार मोठा आहे, यामुळे नुकसान होऊ शकतं, विचलनामध्ये दिसून आलं. पण ज्यावेळेस जो काही फरक आहे तो कमी आढळत असतो, कमी दिसत असतो, त्यामुळे संघटनेचा विकास होत असतो. कारण दरवेळेस जसं ठरवलं तसं करणं पॉसिबल होत नाही, कारण विविध प्रकारचे लोक विविध अडचणी व्यवसायामध्ये येत असतात, काही कमी जास्त होत असतं. पण हा जो विचलन आहे तो कमी करण्याचा प्रयत्न मात्र नक्की व्यवसाय संघटना करत असतात. 30 वरून 1 वर आणण्याचा प्रयत्न ते करत असतात किंवा 0 वर आणण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत असतात. योग्य नियंत्रणाच्या मदतीने हे साध्य करता येते. नियंत्रण प्रणाली जर चांगली असेल तर हे पॉसिबल आहे. त्यामुळे संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होत असते. जर मानके जेवढे ठेवलं, उद्दिष्ट तेवढे कंप्लीट केलं, तर दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायची गरजच नाही. विचलन शोधून काढा, उपाययोजना करा, परत त्या चूक होणार नाहीत याची काळजी घ्या. नियंत्रण चांगल्या पद्धतीने ठेवलं, काम करून घेतलं, स्वतः लक्ष केलं, स्वतः देखरेख केलं, स्वतः पर्यवेक्षण केलं, तर त्या चुका होतच नाहीत. त्याचा फायदा आपली समाजातली मार्केट मधली जी प्रतिमा आहे ती चांगली होण्यास मदत होत असते, गुडविल वाढत असते. लास्ट वन आहे मार्गदर्शक म्हणून कार्य. नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान केलं जातं. म्हणजेच
कामगिरी करण्यासाठी जी काही आपण स्टँडर्ड ठरवत असतो ते आपल्याला समजत असतं. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली कर्मचारी त्यानुसार कार्य करतात. जे स्टँडर्ड त्यांना ठरवून दिलेलं आहे त्यानुसारच काम करत असतात. व्यवस्थापक सुद्धा त्यानुसार काम करून घेत असतो. वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात. म्हणजेच नियोजन करतेवेळी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे तिन्ही प्लॅन तयार करून ठेवलेले असतात. याला मानकांचा संच म्हणा. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तिन्ही प्लॅन तयार करून ठेवलेले असतात. प्लॅन ए ला पकडून आपण गेलो, नंतर समजलं की बाबा प्लॅन ए पॉसिबल नाही तर प्लॅन बी, म्हणजेच वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन, जी मानक वेगवेगळी ठरवले आहेत, वेगवेगळ्या मानकांची मदत घेऊन इच्छित यश प्राप्त करू शकतात. असं नाही की एकच प्लॅन त्यालाच फॉलो करायचं, जर अडचण आली तर सोडून टाकायचं. प्लॅन बी आणि प्लॅन सी सुद्धा रेडी असलं पाहिजे. अशा प्रकारे कार्य नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन ठरत असतात. हे सगळं नियंत्रणामुळे पॉसिबल होत असतं. अतिशय सोपं आहे. घरी आपले आई पप्पा आपल्यावर जर रोज देखरेख ठेवत असतील तर आपण आपल्या लाईफ मध्ये सक्सेसफुल बनत असतो. असं नाही की आई पप्पा कोणी पण, सर असू दे तुमच्या लाईफ मध्ये किंवा मी असू दे, कोणी तुमच्यावरती चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून मार्गदर्शन करत असतील, तुम्ही केलेले काम त्याच्याकडे पाहणी करत असतील, नंतर तुम्हाला याचा फायदा बोर्ड एक्झामला होत असतो. हा होता आपला नियंत्रण हा कार्य. आय होप तुम्हाला हा चांगल्या पद्धतीने समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. जर तुम्हाला प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक प्रोव्हाइड करत आहे. त्या लिंक वरती क्लिक करून ऍप डाउनलोड करायचं, कोर्स परचेस करायचा. तो कोर्स आहे 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट नावाचा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया तशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.